चारही व्यक्तिगत सुरू झालाय ना. आता पहिलं एक स्टेटमेंट आलं सुप्रिया सुळेंचं की जर बायको खासदार झाली तर नवरा जाऊन कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळेल काय, ते एक स्टेटमेंट आलं. त्यानंतर तुमचं एक स्टेटमेंट आलं त्यांच्याविषयी की पवार नाव असेल त्याच्यासमोर बटन दाबा. त्यानंतर शरद पवारांचं एक स्टेटमेंट आलं की बाहेरचे पवार की आतले पवार, म्हणजे हे 3 वक्तव्य आहेत तसे बघितले आतापर्यंत. तुम्ही कसं बघता? ज्यांनी त्यांनी ज्यांच्या त्याच्या मनामध्ये काय स्टेटमेंट त्यांनी द्यावं ते त्यांना द्यायचा अधिकार आहे. संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने त्यांना तो दिलेला आहे. मी जे स्टेटमेंट केलं ते मी स्टेटमेंट जे खरं आहे ते सांगितलं. बारामतीकर पवारांना मानतात, मग पवार तिथं जे कोणी असेल मशीनमध्ये पवार नाव असेल तिथं बटन दाबा, याच्यात माझं काय चुकलं? आता इतरांनी जे स्टेटमेंट केलं ते पर्सन कॅन्टीन ते लोकांनी ठरवावं. त्याचबरोबर इतरांनी काय बाहेरचे घरचे असं स्टेटमेंट केलं, मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. मी ठरवलेलं आहे आपल्याला इतरांच्या बद्दल बोलायचं नाही, आपल्याला विकासाबद्दल बोलायचं आहे. बारामतीमध्ये मी भरपूर विकास केलेला आहे, पुढेही करण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये ताकद आहे. उद्या अजून 10 वर्ष मी काम करू शकतो. मी त्या संदर्भामध्ये तो करत असताना मला केंद्राचा निधी गेल्या 10 वर्षात आला नाही. केंद्राचा निधी आणण्याच्या करता केंद्राच्या विचाराचा खासदार हा दिल्लीमध्ये गेला पाहिजे. दिल्लीमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघा, आमच्या बारामतीतनं पण खासदार गेले, शिरूरमधनं पण गेले, तुमच्या मावळमधनं पण गेले, पुण्यातनं गेले. स्वर्गीय गिरीश बापट पुण्यातनं गेल्यावर त्यांनी जायकाचा प्रकल्प आणला, काही 1000 कोटी रुपये आणले. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातलं काही 1000 कोटी रुपये आणले. मेट्रो आणली, ती सुरू केली. मेट्रो आता आपण वाढवतोय, म्हणजे निगडी टू कर्जत कात्रज पर्यंत जातोय. इकडे चांदणी चौक ते आपल्याला पुढे वाघोली पर्यंत जायचंय, इकडे लोणी काळभोर वाकवस्तीवर जायचंय. आपला पुण्याचा एअरपोर्ट छोटा होता, मला आठवतं मी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेस उमेशजी तुमचा विश्वास बसणार नाही, पुण्यात एक फ्लाईट यायचं 9:30-10ला यायचं मुंबईतनं आणि ते जायचं. आज पुण्यामध्ये किती फ्लाईट येतात आणि किती जात आहेत त्याची कुठंतरी गणना करा. तिथं तेवढे फ्लाईट, म्हणजे मग त्याकरता टर्मिनल वाढवलं, त्याच्यात गिरीश बापटांनी पुढाकार घेतला. हे का झालं? ते सत्ताधारी पक्षाचे खासदार होते म्हणून झालं. बाकीकडे तशा पद्धतीची कामं झाली नाही. आम्हाला आमचं नाशिक टू पुणे रेल्वेचं करायचं होतं, ते काम रखडलं. त्याच्या संदर्भामध्ये इतर अनेक कामं, माझी बारामती फलटण रेल्वे ती बरेच वर्ष आम्ही जसं कळतंय तसं ती आमची झाली नाही. शेवटी मी पंतप्रधानांना विनंती केली माझी, त्यांचे ह्या राजकीय समीकरणं बदलल्यानंतर ते म्हणले अजित काळजी करू नको, मी ऑनलाईन भूमिपूजनाने उद्घाटन करणार आहे, त्यावेळेस बारामती फलटण रेल्वे घेतो. ते त्यांनी घेतली. असे अनेक प्रकल्प आहेत ना, अनेक गोष्टी आहेत ना. तुम्हालाही माहिती आहे, वर्ल्ड बँकेचा पैसा तुम्हाला जर आणायचा म्हटलं तर सेंट्रलची मदत लागते. जायकाचा पैसा, जपान गव्हर्नमेंटचा पैसा, कोणाचाही पैसा बाहेर न आणायचं म्हटलं तर RBI, सेंट्रल गव्हर्नमेंट, मग तुमच्याकडे तो येतो. आणि आमचं हेच म्हणणं आहे की आमचे काही महत्त्वाचे पाण्याचे प्रकल्प आहेत, ते पाण्याचे प्रकल्प पूर्ण करण्याच्या करता आम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारची मदत लागणार आहे. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, गेले 10 वर्ष आमच्यामध्ये ह्या केंद्राचा निधी न येण्यामागचं कारण विरोधी पक्षाचा खासदार इथं निवडून जात होता. आता महायुतीचा खासदार निवडून जर जनतेने दिला तर त्याच्यात ह्या लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघाचा फायदा आहे आणि त्याच्यातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी ह्या आम्हाला करायच्यात. त्याच्याबद्दल आम्ही आमची भूमिका ही सासवडच्या सभेत मांडलेली आहे, वेगवेगळ्या सभेत मांडतो. तुमच्यासारखे चॅनल ज्यावेळेस मुलाखती घेतात त्यावेळेस पण सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आता तुम्ही हे सगळं विकासाचं बोलता, पण तुम्ही पवारांना उत्तर दिलंच होतं ना की 40 वर्ष झाले तरी सुनबाई घरातलं नाही होत का? नाही, ह्याच्यामध्ये असं का तुमच्या मनात येत नाही? उमेश कुमावत एक त्रयस्थ नागरिक म्हणून त्यांच्या घरामध्ये एखादी 40 वर्षापूर्वी आलेली सून उमेश कुमावत बाहेरची म्हणू शकतात? आपल्यामध्ये सुनेला काय मान सन्मान हे आपल्याला माहिती आहे, ते आज नाही, पिढ्यानपिढ्या चालत आलेले. ती सूनच नंतर घराची लक्ष्मी होती आणि तिच्याच हातात घर जातं. तीच नंतर त्यांच्या पुढच्या पिढीला जन्म देते, बाकीच्या सगळ्या गोष्टी करते. म्हणून मी आपलं सांगितलं, जे मनात आलं ते बोलणं म्हणजे काही चुकलं काय? नाही, चूक नाही त्यात, पण तुम्ही त्यांना उत्तरही दिलं. हे नाही, मला जे मनात, मी मगाशी काय सांगितलं,
मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडतो. माझं कुठं चुकलं लक्षात आलं, मी चूक कबूल करतो, माघार घेतो. अशाही घटना मी मागे एक फार वर्षापूर्वी एक चुकीचा शब्द वापरलेला होता. त्याचं इतकं सगळं हे झालं, राजकारण झालं, सगळं काही झालं, माझी बदनामी झाली. मी त्याच्या संदर्भात आत्मक्लेश केला आणि परत अशा प्रकारचे शब्द आपल्या भाषणात येऊन द्यायचे नाही. ते इतके छोटं गाव पातळीवर छोटीशी सभा होती, पण अलीकडे मीडिया इतका ऍक्टिव्ह झालाय, लगेचच कोणीतरी बरोबर ते कॅच केलं. ठीक आहे, त्याची किंमत आम्ही मोजली.